हाय जयश्री. हाय गायत्री. हाय जागृती. हाय गायत्री. आता 10वी झाली, पुढे काय करायचा विचार सुरू आहे? अजून तर काही डिसाईड केलं नाहीये, पण आता ITI MCVC सायन्स काय करू? मी 11-12 मध्ये सायन्स घेण्याचं ठरवलं, बट त्यामध्ये खूप जास्त फीज लागते, सो मग मी इंजिनिअरिंग डिप्लोमा करते. पण डिप्लोमा एकदम टेक्निकल ना, थोडं टफ नसेल का? अजिबात नाही. डिप्लोमा मध्ये प्रॅक्टिकली ओरिएंटेड शिकवलं जातं आणि त्यामध्ये आपल्याला समजायला पण खूप सोपं जातं. टेक्निक नंतर ऍज अ ज्युनियर इंजिनियर, सुपरवायझर आणि टेक्निशियन्स व्हायच्या खूप साऱ्या संधी आहेत. आणि प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट जॉब मध्ये पण खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. अगं पण टेक्निकल एज्युकेशन असल्यामुळे फीस खूप जास्त असेल ना? अगं अजिबात नाही. SC आणि ST कास्ट साठी तर अगदी 0 फी आहे. आणि SBC, VJNT आणि मुलींसाठी तर फक्त डेव्हलपमेंट फीज लागते. आणि मग जे बाकीचे राहिले त्यांना 50% ऑफ आहे ना. अरे वा, हे तर खूप छान आहे. म्हणजेच 11-12 पेक्षा डिप्लोमा हे कधी पण बेटर ऑप्शन आहे. अगं पण डिप्लोमा करायचा तरी कुठे? हा पण प्रश्न आहे. अगं माझं ते पण ठरलेलं आहे. मी पद्मश्री डॉक्टर VB कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मलकापूर येथे ऍडमिशन घेत आहे. आणि तिथं घ्यायचं कारण म्हणजे तिथे प्लेसमेंटच्या खूप साऱ्या संधी आहेत आणि नोकरी लागण्याची हमखास हमी आहे. आणि तसेच त्या कॉलेजमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत. येस, डिप्लोमा इज द स्मार्ट स्टार्ट फॉर फ्युचर इंजिनियर्स.